Hello dear student, today we are taking the another board exam paper 2024. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्ड एग्जाम पेपर 2024 सब्जेक्ट बायोलॉजी या विषयामध्ये टॉपिक रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या टॉपिकवर विचारलेले जे प्रश्न आहेत यांचा विचार आज आपण करणार आहोत. Student, in previous session we discussed about board exam paper 2023 and the chapter respiration and circulation. Today we discuss about board exam paper 2024 chapter respiration and circulation. In this board exam paper 2024, the question asked respiration and circulation, total 9 marks. Section B, Section C and Section D 2024 च्या बायोलॉजी पेपर मध्ये टॉपिक रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन याच्यावर 9 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. आणि या 9 मार्काच्या प्रश्नामध्ये सेक्शन बी वर 2 मार्क, सेक्शन सी मध्ये 3 मार्क, सेक्शन डी मध्ये 4 मार्क, 2, 3 आणि 4 असे मिळून टोटल 9 मार्क्स क्वेश्चन्स आस्क्ड. सेक्शन ए मध्ये प्रश्न विचारलेला नाहीये. पण विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माझी ही संकल्पना आवडलेली असेल की टॉपिक वाईज प्रत्येक इयर मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि ते किती मार्काला विचारलेले आहेत, ही जर संकल्पना तुम्हाला आवडली असेल तर माझे व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे तुमच्याबरोबर त्याही विद्यार्थ्यांना माझ्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. म्हणून माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चालू करूयात आजचं आपलं सेशन. 2024 बोर्ड एग्जाम क्वेश्चन्स अँड आन्सर्स, टॉपिक रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. अँड फर्स्ट क्वेश्चन इज asked in section B, 2 marks question. The question is, select and rewrite the appropriate disorders of the respiratory systems with the given symptoms. 2 marks. आणि डिसऑर्डर्स दिलेले आहेत. त्या डिसऑर्डर्स मध्ये एकूण 4 डिसऑर्डर्स दिलेले आहेत. ते डिसऑर्डर्स कोणते आहेत? सायनोसायटिस, एम्फिसिमा, सिलिकोसिस अँड एस्बेस्टोसिस अँड लॅरिंजायटिस असे एकूण 4 डिसऑर्डर्स विचारलेले आहेत आणि 4 सिम्पटम्स दिलेले आहेत. ए, बी, सी आणि डी. ए जो सिम्पटम्स दिलेला आहे त्या ए मध्ये फर्स्ट सिम्पटम इज ब्रेकडाउन ऑफ एल्व्होलाई अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. ए ला काय दिलेला आहे? ब्रेकडाउन ऑफ एल्व्होलाई अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. बी, इन्फ्लामेशन ऑफ सायनसेस, म्युकस डिस्चार्ज. Option C, inflammation of larynx, vocal cord, sore throat, hoarseness of voice, mucus buildup and cough. Option D, inflammation of fibrosis and damage of lungs. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि वर डिसऑर्डर दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला ह्या सिम्पटम नुसार जे डिसऑर्डर्स आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट सिम्पटम जे दिलेला आहे ब्रेकडाउन ऑफ एल्व्होलाई अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, त्याची जी डिसऑर्डर्स आहे दॅट इज एम्फिसिमा, म्हणजे एम्फिसिमा, ब्रेकडाउन ऑफ एल्व्होलाई अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. देन सेकंड जो सिम्पटम्स दिलेला आहे त्याची जी डिसऑर्डर आहे दॅट इज बी चं जे सिम्पटम्स दिलेलं आहे त्याची जी डिसऑर्डर आहे दॅट इज सायनोसायटिस आणि त्याची जे सिम्पटम्स दिलेले आहेत इन्फ्लामेशन ऑफ सायनसेस, म्युकस डिस्चार्ज. इन्फ्लामेशन ऑफ सायनसेस अँड म्युकस डिस्चार्ज. देन सी ला जो सिम्पटम्स दिलेला आहे तो आन्सर जे लिहायचे आहेत ते सिम्पटम्स नुसार आपल्याला लिहायचे आहेत. ए सिम्पटम्सला जी डिसऑर्डर आहे दॅट इज एम्फिसिमा, बी नंबरच्या सिम्पटम्सला जी डिसऑर्डर आहे दॅट इज सायनोसायटिस, सी नंबरच्या सिम्पटम्सला जी डिसऑर्डर्स आहे दॅट इज लॅरिंजायटिस आणि सी नंबरच्या सिम्पटम्सला जी डिसऑर्डर्स आहे दॅट इज
silicosis and asbestosis. Then the second question in the section C, asked for 3 marks. 3 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. And what is the question? Identify A, B and C from the above diagram and give their function. जे डायग्राम दिलेले आहेत 3 आणि प्रश्न असा विचारलेला आहे की ह्या डायग्रामला आयडेंटिफाय करायचं आहे, म्हणजे त्यांची नावं लिहायची आहेत आणि त्यांचं त्याचबरोबर फंक्शन लिहायचं आहे. The 3 diagrams, A is neutrophils. आपल्याला माहिती आहे ह्या ज्या डायग्राम दिलेल्या आहेत ह्या कशाच्या डायग्राम आहेत तर WBC च्या प्रकार आहेत आणि WBC मध्ये पहिला जो प्रकार दिलेला आहे तो न्यूट्रोफिल आहे. दुसरा जो बी ऑप्शनची जी डायग्राम दिलेली आहे दॅट इज इसिनोफिल्स आणि 3 ऑप्शनची जी डायग्राम दिलेली आहे सी दॅट इज मोनोसाइट्स. फर्स्ट डायग्राम ए न्यूट्रोफिल and the function is they are responsible for destroying pathogen by the phagocytosis. Then eosinophils and the function is they destroy antigen antibody complex by phagocytosis. The third C monocytes and the function is they destroy bacteria and dead damaged tissue by phagocytosis. हे अशा प्रकारचे 3 WBC चे प्रकार आहेत आणि त्याचे फंक्शन आहेत. आणि किती मार्काला विचारलेला आहे हा प्रश्न? 3 मार्काला विचारलेला आहे. देन द फोर्थ क्वेश्चन विच आर आस्क्ड इन सेक्शन डी. चौथा प्रश्न जो आहे तो सेक्शन डी मध्ये विचारलेला आहे. अँड हाऊ मेनी मार्क्स? इट इज 4 मार्क्स. 4 मार्काला विचारलेला आहे. इंटरप्रिट द गिवन डायग्राम ए अँड बी. डायग्रामच इथं पण विचारलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर हा प्रश्न दिसत आहे, डायग्राम पण दिसत आहे. इंटरप्रिट द गिवन डायग्राम ए अँड बी. एनलिस्ट द चेंजेस ऑकरिंग ड्युरिंग इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. ह्या डायग्राम आपल्याला ओळखायचे आहेत, त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय होते ते आपल्याला लिहायचं आहे. आणि एनलिस्ट द चेंजेस म्हणजे इन्स्पिरेशन मध्ये आणि एक्सपिरेशन मध्ये काय काय होत आहे हे आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर प्रिव्हियस सेशन मधली जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलेला असेल 2023 यामध्ये रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन वर जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये 3रा प्रश्न विचारलेला आहे. या 3रा प्रश्न जो आहे डिस्क्राइब स्टेप्स इन ब्रीदिंग, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्याच प्रकारचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे ब्रीदिंगच्या स्टेप्स लिहायच्या आहेत, म्हणजे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन लिहायचं आहे आणि त्याचे पॉइंट आपल्याला तिथे लिहायचे आहेत. 3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे इन्स्पिरेशनला 1.5 मार्क आणि एक्सपिरेशनला 1.5 मार्क. अशा प्रकारचे तिथे मार्क दिलेले आहेत. म्हणजे जे पॉइंट आपल्याला लिहायचे होते इन्स्पिरेशनचे 3 पॉइंट आपल्याला लिहायचे, एक्सपिरेशनचे 3 पॉइंट आपल्याला लिहायचे. पण इथं आपल्याला 4 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. इन्स्पिरेशन 2 मार्क आणि एक्सपिरेशन 2 मार्क. अशा प्रकारचे इथं मार्किंग सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4-4 पॉइंट एकूण लिहायचे आहेत. म्हणजे इथं जो 4 मार्काला विचारलेला जो प्रश्न आहे हाफ मार्क ऑन ईच पॉइंट, म्हणजे प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क आहे. पॉइंट ऑफ द इन्स्पिरेशन और द चेंजेस which is happened in the inspiration. First, atmospheric air taken into the lungs. The second point is it happened due to pressure gradient occurs in the atmosphere and the lungs. Pressure gradient occurs in the atmosphere and the lungs. And the third change is it is active process. Inspiration is active process in which diaphragm becomes flat and goes downward. The fourth point is the external intercostal muscles get contract and ribs and sternum moves upward and outward. This leads to the increase in the thoracic volume and decrease in the pressure of the thorax and lungs. To equalize the low pressure inside the lungs, atmospheric air rush into the lungs. Then next diagram, which is B, expiration, and the point of the expiration is, and the changes during expiration occurring is thorax contract causing air to be exhaled. The second point is the diaphragm relax and push upward.
and the diaphragm become dome shaped. Intercostal muscles relax and pulling the rib cage inward and downward, decrease the thoracic volume and increase in the pressure of the lungs. So air from lungs to be exhaled into the atmosphere. तर हे अशा प्रकारचे 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि 3 प्रश्न हे एकूण 9 मार्काला विचारलेले आहेत. The board exam paper 2024 total 9 mark asked. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो 2025 मध्ये रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या टॉपिकवर किती मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न कोणते कोणते विचारलेले आहेत यावर आपला व्हिडिओ असेल. विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुम्ही इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, म्हणजेच तुमच्याबरोबर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. आणि मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल, त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.